ड्रीम्स डिमांड्स सॅक्रिफाईस असं नेपोलियन हिल यांनी म्हटलं होतं आणि एकदम बरोबर म्हटलं होतं की आपली जी स्वप्न आहेत ती स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायची असतील तर आपल्याला काही गोष्टींचा सॅक्रिफाईस करावंच लागणार आहे. जर आपण इतर काही गोष्टी सॅक्रिफाईस नाही करू शकलो तर आपली ड्रीम सॅक्रिफाईस होऊ शकते. तर नेहमी लक्षात ठेवा. सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या लेक्चरमध्ये आज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, खूप महत्त्वाची एक राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना बघायची आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना प्लस आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या आपण बघणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण जीडीपी हा पूर्णपणे एकदम सिंप्लिफाय करून तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. तर याच्यामध्ये एकदम साधी आणि सोपी उदाहरणं मी सेट केलेली आहेत. त्या उदाहरणांद्वारे जीडीपी संकल्पना तुम्हाला कंप्लीट मी तुम्हाला अंडरस्टँडिंग करून देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं नंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या 3 मेथड्स मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोपी उदाहरणं देऊन मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर हे लेक्चर तुम्हाला कंबाइंड ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा तसंच राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा याच्यासाठी अगदी उपयोगी राहणार आहे. सो तुम्हाला जर या एकदम सिंप्लिफाय करून तुम्हाला एक संपूर्ण कॉन्सेप्ट एकदम समजावून घ्यायची असेल जी तुम्ही नंतर आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाहीत अशा पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर आपण आता लेक्चरला सुरुवात करूया. तर हे लेक्चर सुरू करण्या अगोदर तुम्ही आपला जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल किंवा जॉईन केला नसेल टेलिग्राम चॅनल तर तो जॉईन करून घ्या. नंतर आपण 2026च्या दृष्टिकोनातून गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केलेला आहे. राज्यसेवेची बॅच आरंभ 2026 लॉन्च केलेली आहे. या बॅच मध्ये तुमचं पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची कंप्लीट तयारी आपण याच्यामध्ये करून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, नंतर सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, सिलेबस अंडरस्टँडिंग, रायटिंग प्रॅक्टिसवरती जास्त भर देण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्हाला डेली मेंटॉरशिप किंवा डाऊट क्लिअरिंग सेशन्स मिळणार आहेत. नंतर ॲडव्हान्स इंटिग्रेटेड मेंटॉरशिप तुम्हाला मिळणार आहे, 1-to-1 मेंटॉरशिप. सगळ्यात महत्त्वाचं ऑफलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला नंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात तुम्हाला टेस्ट उपलब्ध करून देणार आहेत या बॅच जे विद्यार्थी ही बॅच जॉईन करतील त्यांना. सगळ्यात महत्त्वाचं आणखी खुश खबर काय आहे तर तुम्ही जर 2026 ची प्रिलिम्स जरी क्रॅक केली तरी तुम्हाला प्रिलिम्स जरी क्वालिफाय केली तरी तुम्हाला टेक्स्टबुक काय करणार आहे, 1 लाखचा कॅश प्राइज देणार आहे. आणि समजा हा कोर्स तुम्ही 90% कंप्लीट केला किंवा 90%पेक्षा जास्त कंप्लीट केला आणि चुकून उद्या तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही या कोर्ससाठी जी फीस पेड केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला गॅरंटेड परत मिळणार आहे. राईट, हा माझा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पण ऍड करतो जिथं तुम्हाला लेक्चर्सच्या पीडीएफ वगैरे मिळून जातात. आणि 2026च्या दृष्टिकोनातून कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या दृष्टिकोनातून आपण एक इंटिग्रेटेड बॅच पण लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही कोर्समध्ये तुम्हाला एका आठवड्याच्या आत नोट्स पण सगळ्या पूर्ण मिळतात. सगळे बुक्स तुम्हाला टेक्स्टबुक काय करतं, घरपोच पाठवतं. राईट, तर हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू शकता. चलो फिर सुरू करू मग आज. ओके, तर आता आपण मग सुरू करू आपला टॉपिक. तर बघा, आपला टॉपिक कुठला घ्यायचा आहे, राष्ट्रीय उत्पन्न. अगोदर आपण राष्ट्रीय उत्पन्न पूर्णपणे कव्हर करून घेऊया. तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. आता राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या तर आपण पूर्ण डिटेलमध्ये समजावून घेणारच आहोत. राष्ट्रीय उत्पन्न काय असतं, राष्ट्रीय उत्पादन हे उत्पादन असेल, विनिमय असेल, उपभोग असेल, वितरण असेल, राईट, या आर्थिक क्रियांचं एक एकत्रित मापन आहे. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, याचबरोबर देशातील जे नागरिक आहेत किंवा लोक आहेत त्या लोकांच्या आर्थिक कल्याणाचं आणि आर्थिक प्रगतीचं हे एक निर्देशक आहे. राईट, म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न आपल्याकडे आधीपासूनच म्हणजे 1950 पासून आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्न मोजायला सुरुवात झालेली आहे, 1950 नंतर. आता राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, आता एक साध्या आणि सोपी व्याख्या आहे जी जीडीपीची सेम व्याख्या आहे. राईट, तो आपण ही व्याख्या फक्त तुम्हाला आता सांगणार आहे, परंतु पुढच्या 2 मिनिटांनंतर तुम्हाला ही डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे साध्या आणि सोपी उदाहरणं देऊन. तर विशिष्ट कालावधीत एका आर्थिक वर्षात, विशिष्ट कालावधी म्हणजे कुठला, एक आर्थिक वर्ष, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचं बाजार मूल्य म्हणजे काय असतं, राष्ट्रीय उत्पन्न असतं. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आता भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजतं तर सीएसओ. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम सीएसओ करतं. तर स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे स्वातंत्र्यानंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरू गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा
राष्ट्रीय उत्पन्न समितीचं गठन केलेलं आहे. कशासाठी? भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. कारण राष्ट्रीय उत्पन्न बघा, कुठल्याही देशाचा जीडीपी जो असतो किंवा राष्ट्रीय उत्पन्न असतं त्याच्यावरून पण त्या देशाची इकॉनॉमी किती स्ट्रॉंग आहे हे पण कळतं. सो आजकाल तर सगळ्या इकॉनॉमीचं कंपॅरिझन कशावर केलं जातं? तर त्या देशाचा जीडीपी किती आहे याच्यावरती कंपॅरिझन चालतं पूर्णपणे, राईट. सो त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजणं हे खूप चांगला, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजणं हे सगळ्या देशांचं एक काय आहे, म्हणजे सगळेच देश राष्ट्रीय उत्पन्न मोजतात आणि प्रत्येक देश चांगलं राष्ट्रीय उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतो. जीडीपी ग्रोथ रेट चांगला राखण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जागतिक स्तरावरती आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग दिसावी. तर सगळ्यांनी काय करायचं, हे लेक्चर सगळ्या तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला त्यांनाही याचा फायदा होईल. तर बघा, नेहरू गव्हर्नमेंटनी ऑगस्ट 1949 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न समितीचं गठन केलेलं आहे. कुणाच्या अध्यक्षतेखाली? तर डॉक्टर पी.सी. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचं गठन केलं होतं. पी.सी. महालनोबिस यांना आपल्या भारताच्या म्हणजे फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक्स पण म्हणलं जातं, राईट. तर या समितीमध्ये दोन सदस्य होते. ते दोन सदस्य कोणते होते? तर डॉक्टर व्ही के आर व्ही राव आणि डॉक्टर डी.आर. गाडगीळ या समितीचे दोन सदस्य होते. तर ही एक 3 सदस्य समिती होती, ज्याचे अध्यक्ष प्रोफेसर पी.सी. महालनोबिस होते. तर यांनी आपला जो पहिला अहवाल आहे तो पहिला अहवाल 1951 मध्ये दिलेला आहे आणि जो अंतिम अहवाल आहे तो 1954 मध्ये दिलेला आहे. येथे लक्षात तुम्हाला, तर ऑगस्ट 1949 मध्ये ही पी.सी. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, जिचे 2 सदस्य होते, व्ही के आर व्ही राव आणि डी.आर. गाडगीळ. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करताना काय म्हटलेलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचं दुहेरी मोजमाप न होऊ देता केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असतं. आता हे सगळं समजावून आपण घेणार आहोतच. तर आता रिसेंटली या समितीवरती जी राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे त्या राष्ट्रीय उत्पन्न समितीवरती कंबाईन पूर्व परीक्षा 2021 ला एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर द्या बरं मग मला. आता सोपा प्रश्न आहे, म्हणजे मी तुम्हाला रेफरन्स याच्यासाठी देतो आहे की एमपीएससी नेमकं कसे क्वेश्चन विचारते आहे. तर मी तुम्हाला एक जस्ट 30 सेकंद देतो, त्याच्यामध्ये मला तुम्ही काय करायचे, उत्तर द्यायचं आहे. सगळी व्याख्या वगैरे मी तुम्हाला समजावून सांगतो. सोपा प्रश्न आहे. ओके, बढिया. बघा, आता आपण प्रश्न काय करू, डिस्कस करू. खालील विधाने विचारात घ्या. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. बिलकुल चुकीचं आहे. कधी केली हो? ऑगस्ट 1949 मध्ये केली, 48 मध्ये नव्हे. आपल्याला एमपीएससी असंच फसवते, सो त्याच्यामुळे पहिलं तर चुकलेलं आहे. याच्यामध्ये चुकीची कुठली विधाने चुकीची आहेत असं विचारलंय. आता अ तर चुकीचा आहे, म्हणजे हा एलिमिनेट झाला. या समितीमध्ये प्राध्यापक पी.सी. महालनोबिस, प्राध्यापक डी.आर. गाडगीळ आणि प्राध्यापक व्ही के आर व्ही राव यांचा समावेश होता. हो, याच्यामध्ये कोण अध्यक्ष आणि कोण सदस्य असं कुठेही म्हटलेलं नाही एमपीएससीनं, त्याच्यामुळे हे विधान एकदम बरोबर आहे. सो आता हा गेला, कारण हा बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. यस, आताच मी तुम्हाला सांगितलं एकदम बरोबर आहे, म्हणजे अ आणि क बरोबर आहे, तर एक पण गेला, राईट. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 1951 मध्ये त्यांनी प्राथमिक अहवाल दिला आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये दिलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आणखी एक क्वेश्चन विचारला होता एसटीआय 2014 ला. इथं पण तसंच प्रश्न म्हणजे असंच चुकवण्याचा प्रयत्न केला होता एमपीएससीनं. काय तर स्वातंत्र्यानंतर, आता योग्य विधानाने आपल्याला विचारली होती, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 1948 मध्ये म्हटलं होतं इथं पण. तर ऑगस्ट 1948 नाही तर 1949 मध्ये नेमली होती. आणि प्रोफेसर डी.आर. गाडगीळ हे त्याचे अध्यक्ष होते का? नाही, तर प्रोफेसर पी.सी. महालनोबिस हे तिचे अध्यक्ष होते. तर अ आणि ब दोन्ही अयोग्य होते. बघा, अशा प्रकारचे प्रश्न काय केलेले आहेत एमपीएससीनं विचारलेले आहेत. तर आता टेलिग्राम लिंक वगैरे सगळी देतो तुम्हाला. बघा, हा माझा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला मग आपल्या ग्रुपची लिंक पाठवतो, तुम्ही तो ग्रुप जॉईन करायचा आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं काय बघायचं आहे आपल्याला, राष्ट्रीय उत्पन्नाच्या
संकल्पना आपल्याला बघायच्या आहेत आणि साध्या आणि सोप्या उदाहरणांद्वारे मी तुम्हाला त्या समजावून सांगणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिली संकल्पना बघायची आहे ती म्हणजे जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, नंतर जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, नंतर एनएनपी, नेट नॅशनल प्रोडक्ट आणि नंतर एनडीपी, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. तर या चार ज्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना आहेत त्या आता आपल्याला काय करायच्या समजावून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्ही काय करायचंय, एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचंय, वही आणि पेन स्वतःजवळ ठेवायचे आहे, जेणेकरून तुमची कॉन्सेप्ट मिस होणार नाही. किंवा तुम्ही काय करा, शॉर्ट नोट काढा, जेणेकरून याच्यावर जर प्रश्न आला तर तो तुमचा ॲक्युरेटली बरोबर येईल. ओके, सो काय करू मग आता आपण या जीडीपीच्या संकल्पना अभ्यासायला आपण सुरुवात करू. तर त्यात पहिली आपल्याला अभ्यासायची ती म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन, जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर आता जीडीपीची व्याख्या काय आहे तर ती आपल्याला काय करायची, व्यवस्थित समजावून घ्यायची आहे. हे साधे आणि सोपे उदाहरण आहेत, या साध्या आणि सोप्या उदाहरणांद्वारे. ओके, आलं लक्षात. तर हे लेक्चर जास्त वन वे होणार आहे, जास्त टू वे होणार नाही. तर तुम्ही फक्त आता व्यवस्थित लक्ष द्या, कारण आपल्याला रिव्हिजन फटाफट करायचे आहे. तर आता जीडीपीची व्याख्या काय आहे, जीडीपी म्हणजे काय, तर तुमच्या समोर व्याख्या मी एकदम सुटसुटीत लिहिलेली आहे. विशिष्ट कालावधीत म्हणजे एका आर्थिक वर्षात. आता भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणतं आर्थिक वर्ष विचारात घेतलं जातं, तर 1 एप्रिल ते 31 मार्च, 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपल्याकडे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काय आहे, आर्थिक वर्ष विचारात घेतलं जातं. म्हणजे विशिष्ट कालावधीत म्हणजे काय, तर एका आर्थिक वर्षात देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये बरं का, देशाच्या बाहेर नव्हे, देशांतर्गत अर्थव्यवस्थे म्हणजे देशाच्या सीमेच्या आत, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम, इथं शब्द बघा, सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचं बाजार मूल्य म्हणजे काय असतं, जीडीपी असते. यांचं बाजार मूल्य म्हणजे काय असतो, जीडीपी असतो. ही व्याख्या तुम्ही तोंडपाठ करून ठेवायची. एका विशिष्ट कालावधीत म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचं बाजार मूल्य म्हणजे काय असतो, जीडीपी असतो. तर आता आपण काय करू, हे उदाहरणांद्वारे समजावून घेऊ. तर पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे, टाटांचं उदाहरण घेऊ आपण, पहिलं उदाहरण. ओके, नंतर आपण मग हे पण उदाहरण घेऊ, काय, ओ स्त्री कलाना, हे स्त्री मूवीचं उदाहरण घेऊ, नंतर सितारे जमीन परचं उदाहरण घेऊ, सगळेच उदाहरणं घेऊ. तर आता आपण काय करतोय बघा, आपण मोजतोय 2024-25चा जीडीपी. हे आर्थिक वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कारण ते खूप मॅटर करतं आपल्या उदाहरणामध्ये. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीचा आपण जीडीपी मोजतोय. ओके, तर आता समजा पहिलं उदाहरण घ्या, उदाहरण क्रमांक 1. पहिलं उदाहरण बघा. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जगवार कंपनी कुठं आहे, जगवार ही कंपनी UK मध्ये आहे, युनायटेड किंगडम मध्ये, इंग्लंडमध्ये आहे. आणि जगवार कंपनीची मालक कोण आहे, तिची मालक आहे टाटा सन्स लिमिटेड, जी भारताची कंपनी आहे. म्हणजे टाटा उद्योग जो आहे तो टाटा उद्योगाने जगवार कंपनी खरेदी केलेली आहे, राईट. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा जगवार या कंपनीनं 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये समजा 1000 गाड्यांचं उत्पादन केलं. कुठं उत्पादन केलं, UK मध्ये, इंग्लंडमध्ये उत्पादन केलं आणि त्या जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये विकल्या. आणि समजा त्या 1000 गाड्यांचं जे अंतिम मूल्य मिळालं ते होतं समजा 10,000 कोटी रुपये एवढं होतं. तर मग मला सांगा हा जीडीपी भारताच्या जीडीपी मध्ये गणला जाईल की इंग्लंडच्या जीडीपी मध्ये गणला जाईल. म्हणजे हा जो 1000 गाड्यांचं जे उत्पादन झालेलं आहे त्याचं जे अंतिम मूल्य 10,000 कोटींचं आहे, तो जीडीपी युकेच्या जीडीपी मध्ये गणला जाईल की भारताच्या जीडीपी मध्ये गणला जाईल. तर लक्षात ठेवा, देशांत कुठं उत्पादन झालेलं आहे, तर UK मध्ये उत्पादन झालंय. मग हा जीडीपी कुणाचा आहे, UKचा जीडीपी आहे. जरी जगवारने झालेला प्रॉफिट तो टाटा सन्स लिमिटेडला भारतामध्ये जरी पाठवला तरी तो जीडीपी कुणाचा आहे, UKचा जीडीपी आहे, भारताचा नव्हे. कारण आपल्याला इथं काय करायचंय, व्हॉट इज प्रोड्यूस विद इन कंट्री. आपल्या भारतामध्ये त्याचं उत्पादन झालंय का, त्या गाड्यांचं बिलकुल झालेलं नाही. ते कुठं उत्पादन झालंय, UK मध्ये झालंय. तर त्याचं अंतिम व्हॅल्यू जी आहे ती UKच्या जीडीपी मध्ये पकडली जाईल, भारताच्या नव्हे. आता समजा इथं अगोदर रतन टाटा ह्या जगवार कंपनीचे काय होते, जगवार कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये बसत होते, ते MD होते. त्यांना कंपनीमधून काय मिळायचं, त्यांना कंपनीमधून डिव्हिडंड मिळायचा, राईट, त्यांना पेमेंट मिळायचं. आणि ते पेमेंट सुद्धा कुठे घेऊन यायचे, ते
भारतामध्ये घेऊन यायचे. राईट. आता हा जीडीपी म्हणजे रतन टाटांनी कमवलेला, युके मध्ये कमवलेला पैसा हा भारताच्या जीडीपी मध्ये गणला जाईल का? तर बिलकुलच गणला जाणार नाही. तो युकेच्याच जीडीपी मध्ये गणला जाईल. तर हे तुम्हाला काय करायचंय, थोडं समजावून घ्यायचंय. राईट. तुमचे मी मेसेजेस पण बघत आहे, सो डोंट वरी. आता दुसरं उदाहरण घेऊ. आता एक दुसरं उदाहरण घेऊ. समजा ONGC लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेड, ही जी कंपनी आहे, ही कंपनी कुणाच्या मालकीची आहे? भारत शासनाच्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मालकीची आहे. आता तिनं ऑइल एक्सप्लोरेशन, समजा रशियामध्ये एक प्लांट उभा केला. कशासाठी? ऑइल एक्सप्लोरेशन करण्यासाठी एक प्लांट उभा केला. आणि त्याच्यातून ऑइल एक्सप्लोरेशन करून 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये रशियामध्ये तिनं 1000 कोटी रुपये कमवले. आणि ते 1000 कोटी रुपये भारत शासनाला पाठवले. मग आता मला सांगा, हा जीडीपी कोणाचा झाला? रशियाचा झाला की भारताचा झाला? ऑइल एक्सप्लोरेशन कुठे केलेलं आहे? रशियामध्ये केलेलं आहे. ऑइलचं उत्पादन कुठे घेतलेलं आहे? रशियामध्ये घेतलेलं आहे. मग तो जीडीपी सुद्धा रशियाचाच होईल, भारताचा नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आणखी एक उदाहरण घ्या. चला आणखी एक उदाहरण, आपण आणखी काही उदाहरणं घेऊ. आता आपण एक बघा, आता आपण काय करू, आपण कुठला जीडीपी मोजतो आहे? 2024-25 चा जीडीपी मोजतो. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 मधला जीडीपी मोजतो आहे आपण. राईट. तर आता बघा, आता ओ स्त्री नावाचा एक मूवी होता. राईट. ओ स्त्री मताना किंवा ओ स्त्री, काय कुठला डायलॉग येतो? डायलॉग तुम्ही मला सांगू शकता? ओ स्त्री. आता ही स्त्री टू नावाचा मूवी 15 जून, कधी आलता? 15 ऑगस्ट 2024 साली आलता. सॉरी, हा जो मूवी आहे ना, हा मूवी कधी आलता हो? साधारणतः हा 20 जूनला आला होता. आता हा 2025 मध्ये आलेला मूवी आहे. राईट. हा कधी आलता? यस, हा आलता 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट 2024 ला आला होता. तर आता आपण जीडीपी कधीचा मोजतोय? 2024-25 म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025. आणि 15 ऑगस्ट 2024 ला हा मूवी आल्यानंतर ह्या मूवीनं या 24-25 या आर्थिक वर्षामध्ये समजा त्यांनी 200 कोटी रुपये कमवले. तर हा जीडीपी कुणाच्या जीडीपी मध्ये गणला जाईल? भारतामध्ये 200 कोटी रुपये कमवलेत. भारताचा हा मूवी आहे. भारतामध्ये तो काय झालेला आहे? प्रोडक्शन त्याचं भारतामध्येच झालेलं आहे. त्याचं शूटिंग भारतामध्ये झालेलं आहे आणि तो भारतामध्ये रिलीज करून भारतामध्ये त्यांनी 200 कोटी रुपये कमवलेत. मग हा जीडीपी भारताचा जीडीपी असेल, इंडियाचा जीडीपी असेल. आणि तो कोणत्या आर्थिक वर्षाचा? 2024-25 या आर्थिक वर्षाचा. आता आणखी एक उदाहरण घ्या. सितारे जमीन पर, आता रिसेंटली मूवी आलता. हा सितारे जमीन पर 20 जूनला मूवी आलता. 20 जून 2025 ला मूवी आलता. आता या 20 जून 2025 ला प्रदर्शित झालेल्या या मूवीनं नंतर साधारणतः 300 कोटी रुपये कमवले. मग किती कमवले? 300 कोटी रुपये कमवले. तर कुठं? भारतामध्येच तो प्रोडक्शन झालेला आहे. भारतामध्येच त्यांनी 300 कोटी रुपये कमवलेत 20 जून नंतर, 20 जून 2025 नंतर. मग हा जीडीपी 2024-25 मध्ये मोजला जाईल का? बघा, आपलं आर्थिक वर्ष काय आहे? 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025. 31 मार्च 2025 नंतर हा मूवी रिलीज झालेला आहे आणि नंतर त्यांनी 300 कोटी रुपये कमवलेत. त्याच्यामुळं हे 300 कोटी रुपये 24-25 या आर्थिक वर्षामध्ये मोजले जाणार नाहीत. तर ते आता 25-26, आता हे सुरू आर्थिक वर्ष जे आहे त्या सुरू आर्थिक वर्षामध्ये त्या जीडीपी मध्ये मोजलं जाईल. आलं लक्षात? म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य. राईट. कारण हे जून 2025 मूवी आहे. मग आपल्याला मोजायचं 31 मार्च 2025 पर्यंतच मोजायचं आहे, त्याच्यानंतरचं नाही. त्याच्यानंतरचं मग आता हे चालू आर्थिक वर्षामध्ये मोजलं जाणार आहे. येते लक्षात तुमच्या? आलं लक्षात? सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला आणखी एक उदाहरण घेऊ. आता आणखी एक उदाहरण घेऊ, ते म्हणजे महिंद्रा आणि टेस्लाचं. समजा महिंद्रा ही जी कंपनी आहे ती कुठली आहे? इंडियाची कंपनी आहे. महिंद्राने 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये 1000 गाड्यांचं उत्पादन केलं. 1000 गाड्यांचं उत्पादन केलं आणि त्याची अंतिम व्हॅल्यू जी होती समजा ती होती 5000 कोटी रुपये. 5000 कोटी रुपये अंतिम व्हॅल्यू असणाऱ्या 1000 गाड्यांचं उत्पादन भारतामध्ये केलेलं आहे. आणि त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात समजा त्या थार गाडीचं उत्पादन केलं आणि त्या विकल्या. तर मग हा कुणाचा जीडीपी झाला?
हा भारताचाच जीडीपी झाला, कारण आपल्या भारताच्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये 2024-25 मध्ये त्यांनी 1000 गाड्यांचं उत्पादन केलेलं आहे. सो त्याच्यामुळं हा भारताच्या 2024-25 या जीडीपी मध्ये मोजला जाईल. तसंच समजा टेस्ला कंपनी आहे, टेस्ला ही यूएसची कंपनी आहे, बरोबर. समजा टेस्लाने 2024-25 मध्ये 1000 टेस्ला गाड्यांचं उत्पादन केलं आणि त्या गाड्या समजा त्यांनी कुठं, समजा त्या गाड्या युके मध्ये विकल्या, त्या गाड्या एकची 1000 गाड्या त्यांनी युके मध्ये विकल्या आणि त्याच्यातून 10,000 कोटी रुपये कमवले आणि ते पुन्हा टेस्ला हेडक्वार्टरला पाठवले, म्हणजे कुठे युएस मध्ये. मग मला सांगा, हा टेस्लाने केलेला म्हणजे टेस्लाने केलेला जो बिझनेस आहे तो बिझनेस युकेच्या जीडीपी मध्ये मोजला जाईल की युएसच्या जीडीपी मध्ये गणला जाईल? सांगा बरं आता तुम्ही, कुठं गणला जाईल हो? यस, युएसएच्या जीडीपी मध्ये गणला जाईल. कारण काय याचं? कारण 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये टेस्ला कंपनीनं युएस मध्ये गाड्यांचं उत्पादन घेतलेलं आहे, युके मध्ये नव्हे. देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा, मग ते कुठं उत्पादित झालेले? जिथं उत्पादित झाले तिथला तो जीडीपी असतो. येथे लक्षात तुमच्या, म्हणजे लक्षात ठेवा, जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं जे उत्पन्न असतं, नागरिक बघा, जीडीपी मध्ये आता जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं जे उत्पन्न असतं ते समाविष्ट केलं जात नाही. देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये जर तुम्ही समजा तुमचं उदाहरण घ्या, तुम्ही काय केलं या आर्थिक वर्षामध्ये, समजा तुम्ही पुण्यामध्ये आयटी कंपनीमध्ये जॉब करत आहात आणि ह्या 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही सेवा म्हणजे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस देऊन समजा तुम्ही 12 लाख रुपये कमवले, सेवा देऊन 12 लाख रुपये कमवले, तर मग हा कोणाचा जीडीपी झाला? हा भारताचा जीडीपी झाला. परंतु समजा तुमचा एखादा भाऊ समजा युएस मध्ये आहे, आणि 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये त्याने समजा तिथं काम करून समजा 1 लाख रुपये त्यांनी तिथं सेवा करून समजा $1 लाख कमवले, तर हा भारताचा जीडीपी असेल का? जरी भारताचा तो व्यक्ती असला तरी तो भारताचा जीडीपी नसेल, कारण त्याने सेवा युएस मध्ये दिली, तर तो युएसच्या जीडीपी मध्ये गणला जाईल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं जे उत्पन्न असतं ते समाविष्ट होत नाही. येथे लक्षात. नंतर आता पुढे जाऊ. चला आता आणखी एक उदाहरण घ्या. समजा अमेझॉन नावाची कंपनी आहे. अमेझॉन नावाची कंपनी काय करते? सर्व्हिस प्रोव्हाइड करते. कसल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते? डिलिव्हरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, राईट. म्हणजे तुम्ही एखादी त्यांच्या ऍपवरून एखादी वस्तू मागवली, खरेदी केली, तर तुम्हाला ती डिलिव्हरी सर्व्हिस देते. समजा अमेझॉन ही कंपनी युएसची आहे. समजा 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अमेझॉनने भारतामध्ये डिलिव्हरी सर्व्हिसेस देऊन 1000 कोटी रुपये कमवले. अमेझॉन कंपनी कुठली? युएसची. मग हा जीडीपी कोणाचा झाला? युएसचा झाला की भारताचा झाला? तर हा जीडीपी भारताचाच झाला, कारण अमेझॉनने भारतामध्ये सर्व्हिस दिलेली आहे आणि भारतामध्ये सर्व्हिस देऊन 1000 कोटींचं उत्पन्न कमवलेलं आहे, बरोबर. देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये मग ती कुठलीही कंपनी असू द्या, ज्या देशात ती सर्व्हिस देते, ज्या देशात उत्पादन करते, तर त्याच देशाचा तो जीडीपी असतो. तसं आणखी एक उलट उदाहरण घ्या. फ्लिपकार्ट कंपनी भारताची आहे. समजा भारताच्या फ्लिपकार्ट कंपनीने युएस मध्ये 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये तिथं डिलिव्हरी सर्व्हिसेस देऊन 500 कोटी रुपये कमवले, तर मग हा युएसचा जीडीपी झाला, भारताचा जीडीपी नाही, कारण त्यांनी सेवा कुठे दिलेल्या आहेत? युएस मध्ये दिलेल्या आहेत. येते का लक्षात? चला आता एक एक्सेप्शनल उदाहरण घ्या. एक अपवाद आहे. एक उदाहरण या जीडीपी मोजण्याला अपवाद आहे. ते अपवाद कोणतं आहे? तर एम्बेसीचं. आता लक्ष द्या, एक एक्सेप्शन आहे. एक एक्सेप्शन असा आहे की समजा भारतामध्ये न्यू दिल्लीमध्ये युएसएची एम्बेसी आहे, राईट. अमेरिकेचा दूतावास आहे. आता अमेरिकेचा जो दूतावास आहे, समजा त्या अमेरिकेच्या दूतावासाने भारतामध्ये सर्व्हिसेस दिल्या आणि त्या सर्व्हिसेस म्हणजे पासपोर्ट सर्व्हिसेस दिल्या, किंवा भारतामधील काही लोकांना, समजा राम, श्याम, सीता यांना काय केलं? भारतामधल्या 1, 2, 3 ह्या लोकांना तिथं काय दिला? जॉब दिला. कुठे? युएसएच्या एम्बेसीमध्ये, जी न्यू दिल्लीमध्ये आहे, राईट. ती युएसएची एम्बेसी या 3 लोकांना पेमेंट पण देते आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून काही पैसे पण कमवते. मग हा जीडीपी कोणाचा झाला? भारताचा झाला का? तर इथं अपवाद आहे. हा जीडीपी भारताचा झाला नाही. हा जीडीपी यांनी कमवलेलं जे उत्पन्न आहे किंवा यांनी दिलेलं राम, श्याम, सीताला जे पेमेंट आहे ते भारताच्या जीडीपी मध्ये गणलं जात नाही, तर ते युएसएच्या जीडीपी मध्ये गणलं जातं. असं का?
युएसएच्या जीडीपी मध्ये का गणलं जातं? कारण ज्या ज्या एम्बेसी, समजा युएस हे एम्बेसी ही कुठं आहे? न्यू दिल्लीमध्ये आहे. समजा ती 1 एकर या जागेवरती, समजा 5 एकर एवढ्या जागेवरती पसरलेली आहे, तर तो 5 एकरचा एरिया जो असतो तो भारताची टेरिटरी समजली जात नाही, ती युएसएची टेरिटरी समजली जाते. सो हा एक अपवाद आहे. हा काय आहे? अपवाद आहे. कारण युएसए एम्बेसीने भारतामध्ये सर्व्हिसेस जी दिलेली आहे त्यातून कमवलेला पैसा युएसएच्या जीडीपी मध्ये गणला जातो, भारताच्या नाही. तर हा फक्त एक अपवाद आहे. तसंच उलट उदाहरण घ्या, इंडियन एम्बेसी समजा न्यूयॉर्क, समजा वॉशिंग्टन डीसी मध्ये इंडियन एम्बेसी आहे आणि तिथं समजा टॉम जेरी नोबिता यांना समजा त्यांनी जॉब दिला आणि त्यांना पेमेंट देते, किंवा त्यांनी पासपोर्ट सर्व्हिसेस देऊन समजा 500 कोटी रुपये इंडियन एम्बेसीने कमवले. तर इंडियन एम्बेसीनं जो बिझनेस केलेला युएसए मध्ये तो युएसएच्या जीडीपी मध्ये गणला जात नाही, तो भारताच्या जीडीपी मध्ये गणला जातो. असं का? तर इंडियन एम्बेसीची जिथं इंडियन एम्बेसी आहे तर ती टेरिटरी भारताची टेरिटरी मानली जाते, युएसएची नाही. म्हणजे ज्या ज्या देशामध्ये जी एम्बेसी असते तर ती फॉरेन त्याच देशाची टेरिटरी मानली जाते. सो हा काय आहे? अपवाद आहे. येते लक्षात? हा एकच अपवाद आहे, हे लक्षात ठेवा. चला आता आणखी एक शेवटचं उदाहरण घेऊ. आता सिटी बँक कुठली आहे? सिटी बँक ही युएसएची बँक आहे. मग सिटी बँकेने समजा वित्तीय सेवा भारतामध्ये दिल्या आणि त्याच्यातून 1000 कोटी रुपये कमवले, तर तो कोणाचा जीडीपी झाला? भारताचा जीडीपी झाला, युएसएचा नाही. कारण कुठल्या देशामध्ये सेवा दिलेली आहे? भारताच्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेत त्या सेवांचं उत्पादन झालेलं आहे, बरोबर. तसंच समजा एसबीआयनं युएसए मध्ये सेवा देऊन 1000 कोटींचा प्रॉफिट कमवला सेवा देऊन, तर तो युएसएच्या जीडीपी मध्येच गणला जातो, भारताच्या नाही. राईट. जिथं सेवा दिलेत, जिथं वस्तूंचं उत्पादन झालंय तिथंच. फक्त एम्बेसीवाला एक अपवाद आहे. आय होप की तुमच्या हे लक्षात आलं असेल. तर बघा, आता एक प्रश्न विचारला होता, कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024 ला एक प्रश्न विचारला होता. द्या बरं मग याचं उत्तर मला आता. बघूया तुम्हाला याचं उत्तर येते का. संजू मिनिंग समजत नाही. आता कसं स्पेलिंग करेक्ट लिहिलं? अच्छा, याचं आता बघा, मी तुम्हाला क्वेश्चन मुद्दामून का घेतलेला आहे की एमपीएससीनं क्वेश्चन कसे विचारलेले आहेत, मी तुम्हाला जे शिकवतो आहे ते योग्य पद्धतीने शिकवतोय का, तुम्हाला क्वेश्चन सुटतायत का. बघा, एकदम साधा आणि सोपा प्रश्न विचारलाय, तो पण आता रिसेंटली कंबाईंड प्रिलिम्स ग्रुप बीच्या प्रिलिम मध्ये विचारलाय. कधी? 2024 ला. काय सत्य आहे विचारलंय. एकदम बरोबर उत्तर दिलं सगळ्यांनी, बढिया. म्हणजे तुम्हाला समजतंय सगळ्यांना. बघा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं विचारलंय. राईट. पहिलं विधान काय? स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समावेश नसते. यस, अगदी बरोबर आहे. जीडीपी मध्ये आपल्या भारतीय नागरिकांनी इतर देशामध्ये जे कमवलेलं उत्पन्न असतं किंवा भारतातील उद्योग संस्थांनी इतर देशामध्ये जे कमवलेलं उत्पन्न असतं ते त्याच देशाचा जीडीपी असतो, आपला जीडीपी नसतो. सो त्याच्यामुळे पहिलंच काय आहे? हे पहिलं बरोबर आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट असते का? नसते. म्हणजे दुसरं चुकीचं आहे, म्हणजे फक्त असत्य आहे. फक्त असत्य आहे. इफ यू स्टॉप यू विल लूज. सो लेक्चर शेवटपर्यंत व्यवस्थित करा, तुम्हाला याच्यावरती 100% प्रश्न बघायला मिळतील ह्या टॉपिक्स वरती. बघा, आणखी एक प्रश्न विचारला होता एसटीआय 2016 ला. मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही मला उत्तर द्यायचंय. स्थूल देशांतर्गत उत्पादन जीडीपीचा अर्थ काय आहे? सरळ सरळ जीडीपीची व्याख्या त्यांनी विचारलेली आहे. जीडीपी म्हणजे जीएनपी असतो का? बिलकुलच नाही. जीडीपी म्हणजे एनएनपी असतो का? बिलकुलच नाही. सरकारी उत्पन्न असतं का? नाही. एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य म्हणजे काय असतं? जीडीपी असतं. म्हणजे याचं उत्तर काय येईल? 3 येईल. इथं क दिलेलं आहे. येते लक्षात तुमच्या? सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला आता पुढे जाऊ. आता आपल्याला काय करायचंय? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती बघायच्यात. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती बघायच्यात. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. किती पद्धती आहेत? 3 पद्धती आहेत. त्या 3 पद्धती कोणकोणत्या आहेत? तर बघा, एक म्हणजे खर्च पद्धत, एक्सपेंडिचर मेथड, राईट, जी भारतामध्ये यूज केली जात नाही, कारण याच्यामध्ये इंटरमिडिएट गुड्स पण मोजले जातात, म्हणून आपल्याकडे खर्च पद्धतीने जीडीपी मोजला जात नाही. दुसरी कुठली
मेथड आहे उत्पादन पद्धत, प्रोडक्शन मेथड, ज्याला आपण जीव्हीए मेथड पण म्हणतो, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मेथड पण म्हणतो. आता साध्या आणि सोपी उदाहरणं देऊन तुम्हाला समजावून सांगतो. आणि तिसरी म्हणजे उत्पन्न पद्धत किंवा इन्कम मेथड. तर आपल्याला काय करायचे, त्या तिन्ही मेथड आपल्याला आता समजावून घ्यायच्या आहेत. या तिन्ही मेथड समजावून घेण्याच्या अगोदर काही आपल्याला कॉन्सेप्ट समजावून घ्यायचे आहेत, ज्या तुमच्या समोर आहेत. त्या कॉन्सेप्ट, बेसिक कॉन्सेप्ट, कारण ह्या बेसिक कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या नाही तर ती तुम्हाला त्या मेथड पण समजणार नाहीत. तर त्याच्यामध्ये घटक मूल्य किंमत काय असते, मूळ किंमत काय असते, आणि बाजार किंमत काय असते, आणि स्थिर किंमत काय असते, म्हणजेच फॅक्टर कॉस्ट काय असते, बेसिक प्राइस काय असते, मार्केट प्राइस काय असते, आणि कॉन्स्टंट प्राइस काय असते, ही थोडी आपल्याला काय करायचंय, समजावून घ्यायचं आहे. तर आता लक्ष द्या व्यवस्थित. क्वालिटी वाढवला डोळे दुखतात, अरे नाही दुखत, डोंट वरी. चहा वगैरे पिऊन आले ना सगळे, चहा वगैरे पिऊन आले असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही. एक शेर है, एक शेर, सफर में आखिरी पत्थर के बाद, सफर में आखिरी पत्थर के बाद आएगा, सफर में आखिरी पत्थर के बाद आएगा, मजा तो यारो दिसंबर के बाद आएगा. चला आता म्हणजे तुमची 21 डिसेंबरला परीक्षा संपली, नंतर मजा येणार आहे. मग ज्यावेळेस आन्सर की येईल, किंवा 31 डिसेंबर नंतर पण मजा येणार आहे. सफर में आखिरी पत्थर के बाद आएगा, मजा तो यारो दिसंबर के बाद आएगा. हॅलो. तर मग आता आपण काय करू, काय बेसिक कॉन्सेप्ट समजावून घेऊ. त्याच्यामधली पहिली आपण समजावून घेऊ ती म्हणजे घटक मूल्य किंमत काय असते, फॅक्टर कॉस्ट काय असते. आता आपण एक उदाहरण घेऊ. आता एक उदाहरण आपण सेट करू. एक उदाहरण घेऊ. समजा सॅमसंग कंपनी, सॅमसंग कंपनीचं उदाहरण घेऊ. समजा तिने एक मोबाईल तयार केला. काय केला, मोबाईल तयार केला. सॅमसंग कंपनीने एक मोबाईल तयार केलेला आहे. समजा त्या मोबाईलची प्रोडक्शन कॉस्ट, म्हणजे तो मोबाईल तयार करण्यासाठी सॅमसंगला 10,000 रुपये खर्च आला. किती आला, 10,000 रुपये टोटल खर्च समजा आला तो खर्च. तर ही काय असते, फॅक्टरी कॉस्ट असते. ही काय असते, फॅक्टर कॉस्ट असते, घटक मूल्य किंमत असते. म्हणजे सॅमसंगने काय केलेला आहे, तो मोबाईल 10,000 रुपये, म्हणजे 10,000 रुपये, म्हणजे त्यांनी मोबाईल तयार करून त्याच्यामध्ये त्यांचं प्रॉफिट मार्जिन जोडून तो 10,000 रुपयाला टोटल काय केलेला आहे, तयार केलेला आहे. म्हणजे 10,000 रुपये त्याची किंमत आहे समजा. म्हणजे कंपनीतून ज्यावेळेस तो, म्हणजे कंपनीने ज्यावेळेस तो मोबाईल तयार केलेला आहे, त्या कंपनीने त्याची प्राइस ठेवलेली 10,000 रुपये. कुणासाठी, दुकानदारांसाठी. राईट. 10,000 रुपये म्हणजे हे काय झाली, त्याची घटक मूल्य किंमत झाली, फॅक्टर कॉस्ट झाली. आता मूळ किंमत काय असते, तर मूळ किंमत काय असते समजा. आता तुम्हाला उदाहरण देतो. मूळ किंमत, आता ह्याच्यामध्ये घटक मूल्य किंमत, घटक मूल्य किंमत. आता मूळ किंमतीचं तुम्हाला सूत्र सांगतो. मूळ किंमत बरोबर, मूळ किंमत बरोबर घटक मूल्य, घटक मूल्य किंमत, घटक मूल्य किंमत प्लस त्याच्यामध्ये आता टॅक्सेस काय केले जातात, प्लस केले जातात ह्याच्यामध्ये. म्हणजे समजा एखादा दुकानदार सॅमसंग कंपनीकडून तो मोबाईल घेणार आहे. राईट. आणि त्या कंपनीने काय केलंय, याचं उत्पादन केलेलं आहे. कशाचं, तर या मोबाईलचं उत्पादन केलंय. उत्पादन झालं की मग शासन काय करतं, उत्पादन झालं की प्रोडक्शन टॅक्सेस मागतं, म्हणजेच एक्साइज ड्युटी किंवा आता सीजीएसटी, सेंट्रल जीएसटी मागतं. बरोबर. मग घटक मूल्य किमतीमध्ये आपल्याला कर प्लस करावं लागेल. आणि समजा शासनाने देशांतर्गत उत्पादन जास्त वाढावं, उत्पादनाला चालना द्यावी, म्हणून उत्पादनाला चालना देण्यासाठी शासनाने समजा या उद्योगांना सबसिडी पण दिली. कुठली सबसिडी, उद्योग सबसिडी दिली. समजा उद्योग सबसिडी दिली. समजा ती उद्योग सबसिडी म्हणजे मग काय करावं लागेल, ही सबसिडी मायनस करावी लागेल. राईट. म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये घटक मूल्य किंमत किती होती मोबाईलची, 10,000 रुपये होती. घटक मूल्य किंमत आहे 10,000 रुपये. समजा शासनाने त्याच्यावरती प्रोडक्शन टॅक्स म्हणजेच कुठला, एक्साइज ड्युटी किंवा सीजीएसटी समजा त्याच्यावरती 10% मागितला. किती, 10% मागितला. मग 10,000च्या 10% किती होतील, 1,000 रुपये होतील. आणि समजा त्याच्यासाठी सबसिडी, प्रोडक्शन वाढवण्यासाठी सबसिडी समजा 500 रुपयांची सबसिडी दिली. मग तुमची मूळ किंमत किती आली, मूळ किंमत किती आली, 10,500 ही तुमची मूळ किंमत आली. 10,500 तुमची मूळ किंमत आली. म्हणजे घटक मूल्य किमतीवरून मूळ किंमत काढायची असेल तर तुम्हाला घटक मूल्य किमतीमध्ये कर, प्रोडक्शन टॅक्सेस, उत्पादन कर त्याच्यामध्ये प्लस करावा लागतो आणि शासनाने दिलेली सबसिडी मायनस करावी लागते. येते लक्षात. आता मूळ किमतीवरून तुम्हाला बाजार किंमत काढायची आहे. बाजार किंमत काय असते, बाजार किंमत बरोबर, बाजार किंमत बरोबर मूळ किंमत, मूळ
किंमत प्लस कर. आता इथं कर कुठले मागितले जातात? इथं प्रोडक्शन टॅक्सेस, उत्पादन कर मागितले जातात. इथं उत्पादन कर मागितला जातो इथं, राईट. म्हणजे तो कुठला असतो? सीजीएसटी असेल किंवा आधीचा एक्साइज ड्युटी असेल. आता बाजार किमती म्हणजे ज्यावेळेस तो विकायला येतो मार्केटमध्ये, मोबाईल एखादा दुकानदार विकायला आणतो, जिथं आपण ग्राहक तुम्ही मी खरेदी करतो, तिथं बाजार किमतीमध्ये काय केलं जातं? मग बाजार किंमत करण्यासाठी मूळ किंमत प्लस त्याच्यामध्ये प्रोडक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी. प्रोडक्ट टॅक्स म्हणजे त्या वस्तूवर लावला जाणारा कर, विक्रीवर लावला जाणारा कर. म्हणजे समजा जीएसटी, त्याच्यावरती आपल्या सीजीएसटी आणि एसजीएसटी त्याच्यावरती लागतो, राईट. मग तो कर असेल, तो कर काय करावा लागतील? आपल्याला प्लस करावा लागेल. आणि समजा इथं पण समजा जी वस्तू आहे ती वस्तूचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी जर जास्त कॉस्ट येत असेल, तर समजा गव्हर्नमेंट इथं म्हणतं की तुम्हाला आम्ही इंधन सबसिडी देऊ. समजा गव्हर्नमेंटने इथं 200, समजा इथं सबसिडी दिली, समजा कुठली? इंधन सबसिडी दिली. मग ती सबसिडी आपल्याला काय करावं लागेल? मायनस करावी लागेल. मग आता मूळ किंमत आपली किती आली होती? आधीच्या उदाहरणात 10,500 रुपये आपली मूळ किंमत आली होती. समजा त्याच्यामध्ये प्लस टॅक्सेस केले, समजा ह्याच्यामध्ये प्लस टॅक्सेस, समजा 5% जीएसटी लावला त्याच्यावरती. किती लावला जीएसटी? 5% जीएसटी लावला. 5% किती होतो? मग समजा ह्याच्यावरती आपण या मोबाईलवरती बाजार किमतीला 5% काय लावला? जीएसटी लावला. 10,500 वरती 5% म्हणजे 525 रुपये होतात. बरोबर 525 रुपये. आणि समजा गव्हर्नमेंटने 200 रुपयांची सबसिडी, इंधन सबसिडी, 200 रुपयांची इंधन सबसिडी दिली. म्हणजे बाजार किमतीला हा मोबाईल कितीला पडला? तर 10,825 ला पडला. बरोबर, कळालं का तुम्हाला? कळतंय का तुम्हाला? घटक मूल्य किंमत काय असते? मूळ किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल? घटक मूल्य किमतीमध्ये उत्पादन कर प्लस करावं लागतील आणि सबसिडी मायनस करावं लागतील. तर बाजार किंमत काढताना मूळ किमतीमध्ये कर प्लस करावं लागतील आणि मायनस सबसिडी करावं लागतील. कोणते कर तिथं? तर विक्री कर, जे जीएसटी वगैरे, तिथं उत्पाद कर म्हणजेच प्रोडक्ट टॅक्स आपल्याला काय करावं लागेल? प्लस करावं लागेल. आणि मला सांगा आता मार्केट प्राइस, बाजार किमतीवरून मला जर मूळ किंमत काढायची असेल, समजा बाजार किमतीवरून समजा मूळ किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल? सांगा बरं. मग इथं तुम्हाला फक्त प्लस मायनस बदलावं लागणार आहे. जिथं प्लस आहे तिथं मायनस करायचं आणि जिथं मायनस आहे तिथं प्लस करायचं. म्हणजे बाजार किमतीहून जर मला मूळ किंमत काढायची असेल तर मूळ किंमत बरोबर बाजार किंमत वजा कर प्लस सबसिडी करावं लागेल. उलट यायचं असेल मला तर. येते का लक्षात तुम्हाला? जिथं प्लस आहे तिथं मायनस आणि जिथं मायनस आहे तिथं प्लस करावं लागेल, उलट जर काढायचं असेल तर, राईट. हे लक्षात आलं तुमच्या? तर आता पुढचं बघायचे ते म्हणजे कॉन्स्टंट प्राइस काय असते, स्थिर किंमत काय असते. आता बघा, स्थिर किंमत कशी मोजली जाते? तर स्थिर किंमत ही जी आधारभूत वर्षाला ज्या वस्तूच्या प्राइसेस होत्या, समजा आपलं आधारभूत वर्ष कोणतं आहे सध्याचं? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं आधारभूत वर्ष, नवीन वर्ष कोणतं आहे? 2022-23 हे नवीन आधारभूत वर्ष आहे. बेस इयर म्हणतो आपण त्याला. हेच वर्ष का आपण घेतलेलं आहे? एकतर आपला जीडीपी चांगला दिसावा आणि दुसरं म्हणजे या आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या प्राइसेस जरा थोड्या काय असतील? स्टेबल असतील म्हणून ते आर्थिक वर्ष निवडलेलं आहे. आता स्थिर किंमत काढायची असेल तर मला काय करावं लागेल? समजा या 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये एका मोबाईलची किंमत समजा त्यावेळेस समजा 10,000 रुपये होती. कधी? या आर्थिक वर्षामध्ये. आणि आता आर्थिक वर्ष कुठलं चालू आहे? 2025 आहे. 25 वर्ष चालू आहे. समजा या वर्षामध्ये तोच सेम मोबाईल आता 15,000 रुपयाला मिळतोय. किती? 15,000 रुपयाला मिळतोय. तर स्थिर किंमत काढण्यासाठी काय केलं जातं? जे प्राइस वाढलेली आहे, जे इन्फ्लेशन झालेलं ते इन्फ्लेशन मायनस केलं जातं, राईट. याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? इन्फ्लेशन म्हणजे बेस इयर बरोबर आत्ताची प्राइस ऍडजस्ट करून जे इन्फ्लेशन आलेलं आहे ते इन्फ्लेशन मायनस केलं जातं आणि इन्फ्लेशन मायनस केल्यानंतर जी प्राइस मिळेल ती काय असते? कॉन्स्टंट मार्केट प्राइस असते. आता इथं जर बघितलं तर बघा, इथं आत्ताची प्राइस किती आहे? 15,000 रुपये आत्ताची प्राइस आहे. बेस इयरची प्राइस किती आहे? 10,000 रुपये आहे. हे गेले, राईट. 15 इथं गुणीला 100 करायला, याला काय करा? गुणीला 100 करा. 10 10 100, 15 10 150. म्हणजेच काय झालं? प्राइसेस किती वाढल्या? 50% प्राइसेस वाढल्या.
10,000वरून 15,000 किंमत झाली म्हणजे 50% असं पण सांगू शकतो. म्हणजे 50% प्राइसेस वाढल्या तर आपल्याला काय करावं लागेल, कॉन्स्टंट मार्केट प्राइस काढण्यासाठी आधारभूत वर्षाची किंमत लक्षात विचारात घेऊन त्याच्यामध्ये जे इन्फ्लेशन भाववाढ झालेली आहे ती भाववाढ काय करावं लागेल, आपल्याला मायनस करावी लागेल. त्यावेळेस मग तुम्हाला काय मिळते, ही भाववाढ जर मायनस केली तर आपल्याला प्राइस किती मिळते, 10,000 रुपये प्राइस मिळते. ही काय झाली आपली कॉन्स्टंट मार्केट प्राइस. आ गया ध्यान में? तो आय होप यू की तुमच्या लक्षात आला असेल. तर आता काय करायचंय, आता आपल्याला हे तुम्ही आता ह्या कॉन्सेप्ट तुम्ही समजावून घेतल्या तर आता आपल्याला काय करायचंय, या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती बघायचे, ज्याच्यामध्ये खर्च पद्धत, उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत काय आहे ते आपल्याला समजावून घ्यायचे. तर अगोदर पहिली आपण बघूया ती म्हणजे खर्च पद्धत. ही आपली सगळी एनसीईआरटी द्वारे घेतलेले आहे बरं का सगळं हे. तर एनसीईआरटी मध्ये जी मेथड दिलेली आहे, एनसीईआरटी मध्ये जे समीकरण दिलेले आहे त्या समीकरणावर आधारितच मी हे उदाहरणं तयार केलेली आहेत. आता लक्ष द्या. तर पहिली पद्धत आहे ती म्हणजे खर्च पद्धत. पहिली पद्धत कोणती आहे, खर्च पद्धत. तरी कुठली, एक्सपेंडिचर मेथड. आता एक्सपेंडिचर मेथड मध्ये जीडीपी कसा मोजला जातो, तर लक्षात ठेवा, सूत्र लक्षात ठेवा, जीडीपी इज इक्वल टू चिकजम. कसं लक्षात ठेवायचं, जीडीपी इज इक्वल टू चिकजम, सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. एक्स मायनस एम म्हणजे काय, तुमचा एक्स किंवा तुमची एक्स नव्हे, इथं तुमची एक्स किंवा तुमचा एक्स येत नाही. इथं एक्स म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मधून, म्हणजे आपण भारताने समजा 10,000 कोटींचा एक्सपोर्ट केला, मालाची एक्सपोर्ट 10,000 कोटींची मालाची एक्सपोर्ट केली आणि इम्पोर्ट 12,000 कोटींची केली, तर ते प्लस मायनस म्हणजे त्याच्यामध्ये निव्वळ विदेशी उत्पन्न काय केलं जातं, विचारात घेतलं जातं. ओके. सो जीडीपी इज इक्वल टू काय, इथं खर्च पद्धतीनुसार जीडीपी इज इक्वल टू काय, चिकजम. चिकजम लक्षात ठेवायचं, सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. आता ते तुम्हाला समजावून सांगतो मी. सी म्हणजे काय, बघा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की भारतात किंवा कुठल्याही देशामध्ये, किंवा आपण भारताचा विचार करू, भारतामध्ये उत्पादन करण्यासाठी, वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी कोणीतरी पैसा खर्च करतं, म्हणजे उद्योजक पैसा खर्च करतात. आणि ते उत्पादन आणि सेवा, ज्या वस्तूंचं उत्पादन, ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं आहे त्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी कोणीतरी पैसा खर्च करतं, म्हणजे तुम्ही मी ग्राहक पैसा खर्च करतो. तर या सगळ्यांची काय करायचं, बेरीज करत जायची. तुम्हाला काय मिळतो, खर्च पद्धतीनुसार तुम्हाला जीडीपी मिळतो. म्हणजे आता समजावून घ्या, सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम काय असतं, तर सी म्हणजे फायनल प्रायव्हेट कन्झम्पशन. आता ह्याच्यामध्ये प्रायव्हेट शब्द महत्वाचा आहे, म्हणजे काय, अंतिम उपभोग खर्च, अंतिम खाजगी उपभोग खर्च याच्यामध्ये विचारात घेतला जातो. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमच्यापैकी समजा कोण आहे, समजा तुमच्यापैकी कोणीतरी आहे, समजा राम नावाचा माणूस आहे, राईट, राम आहे. रामने समजा एक कार खरेदी केली, म्हणजे काय झालं, ती प्रायव्हेट कन्झम्पशन झालं, स्वतःच्या उपभोगासाठी त्यांनी कार खरेदी केलेली आहे. समजा की 10 लाखाची कार खरेदी केली, तर ती कशामध्ये मोजली जाते, सी मध्ये, सी या कॉम्पोनंट मध्ये मोजली जाते. राईट. समजा तुमच्यापैकी कोणीतरी फेरारी आयात केली. किती कोटींची, समजा 10 कोटींची फेरारी आयात केली. तर मग हे सुद्धा काय झालं, त्यांचं प्रायव्हेट कन्झम्पशन झालं, स्वतःचा उपभोग खर्च झाला. काय झाला, हा अंतिम उपभोग खर्च आहे. 10 कोटी रुपये तुम्ही फेरारी आयात केलेली आहे. समजा आयात फक्त केलेली आहे, म्हणजे तुमचा काय आयात, तोपर्यंत आपण काय करू, ही प्रायव्हेट अंतिम उपभोग खर्चामध्ये आपण मोजूया. नंतर तुम्ही समजा पुण्यामध्ये राहताय, तिथं रेंट पे करताय, समजा रेंट पे करतायत, तर तो रेंट, नंतर अन्न वस्त्र निवारा याच्यावरती होणारा खर्च, हा सगळा सी मध्ये मोजला जातो, अंतिम उपभोग खर्चामध्ये मोजला जातो. ओके. सध्याच्या घडीला फेरारी आयात केलेली 100 कोटींची ती उपभोग घेण्यासाठी आपण याच्यामध्ये मोजणार आहे. नंतर आपण काय करणार आहे, ती इम्पोर्ट केल्यामुळे तिची आपल्याला व्हॅल्यू मायनस करावं लागणार आपल्या एक्सपोर्ट मधून. राईट. आता आय म्हणजे काय असतं, इन्व्हेस्टमेंट. आय म्हणजे काय असतो, आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. मग गुंतवणूक कोण करतं, तुम्ही मी केलेली गुंतवणूक प्लस उद्योग संस्थांनी केलेली गुंतवणूक, औद्योगिक गुंतवणूक, एखाद्या उद्योगपतीने केलेली गुंतवणूक, किंवा तुमच्यापैकी कोणीतरी पुण्यामध्ये एक घर विकत घेतलं, राईट, तर ते कशामध्ये पकडलं जातं, गुंतवणुकीमध्ये पकडलं जातं, इन्व्हेस्टमेंटमध्ये पकडलं जातं. राईट. नंतर याच्यामध्ये इंटरमिडिएट गुड्स पण मोजले जातात. याच्यामध्ये इंटरमिडिएट गुड्स पण मोजले जातात. म्हणजे एखादी वस्तू तयार होते, समजा एखादी कार तयार होते, त्या कार तयार करण्यासाठी काय रॉ मटेरियल लागतं, ती सुद्धा एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे, बरोबर का, इंटरमिडिएट गुड्सवर केलेली इन्व्हेस्टमेंट. नंतर शेअर आणि बॉन्ड्स मध्ये तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट,
हा, याच्यामध्ये आता हे सगळं गुंतवणुकीमध्ये येतं. म्हणजे आय म्हणजे गुंतवणूक, तुम्ही केलेली गुंतवणूक म्हणजे उद्योग संस्थांनी केलेली गुंतवणूक. नंतर जी जी कॉम्पोनंट काय आहे, जी चिकजम. जी म्हणजे काय, तर जी म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. जी म्हणजे सरकारी उपभोग आणि सरकारचा खर्च, गुंतवणूक खर्च. सरकार कशा कशासाठी खर्च करतो, तर उद्या तुम्ही ऑफिसर झाले तर तुम्हाला सरकार पेमेंट देतं, म्हणजे सॅलरी, प्रशासकीय सेवावरती सॅलरी खर्च करतं. नंतर ऑफिस एक्सपेंडिचर, तुम्ही ज्या ऑफिसमध्ये बसता तिथं तुम्हाला कागद, पेन, वही सगळ्या गोष्टी लागतात, किंवा बिल्डिंग लागते, ऑफिस लागतं, त्याच्यासाठी एक्सपेंडिचर केलेला. नंतर सामाजिक सेवांसाठी, आरोग्य, शिक्षण याच्यासाठी केलेला खर्च असेल. नंतर रस्ते, पायाभूत सेवांवरती केलेला खर्च असेल, रस्ते, रेल्वे, पुलं, धरणं याच्यावरती केलेला खर्च, हा सगळा काय असतो, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर असतो. आता याच्यामध्ये काय मोजलं जात नाही, याच्यामध्ये काय मोजलं जात नाही, गव्हर्नमेंट तुम्हाला जी पेन्शन देतं, गव्हर्नमेंट तुम्हाला जी पेन्शन देतं, पेन्शन देतं. नंतर तुम्हाला जी स्कॉलरशिप देतं, गव्हर्नमेंट तुम्हाला जी स्कॉलरशिप देतं, किंवा समजा कुणाकुणाला विधवेचा भत्ता देत असेल, विडो पेन्शन देत असेल, किंवा कुणाला बेरोजगारीचा भत्ता मिळत असेल, तर हा काय आहे हो, तर हा याच्यामध्ये गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर मध्ये मोजला जात नाही. कारण काय असतं, कारण काय, तर ते ट्रान्सफर पेमेंट आहेत. ट्रान्सफर पेमेंट म्हणजे काय, समजा तुम्हाला बेरोजगारीचा भत्ता मिळतोय गव्हर्नमेंटकडून, तो गव्हर्नमेंटच्या जी कॉम्पोनंट मध्ये मोजला जात नाही, कारण तो मिळालेला भत्ता तुम्ही कुठंतरी खर्च करणार आहात पुढे, मग तो तिकडे मोजला जाईल, खर्च झाला कुठंतरी. आलं लक्षात. त्याच्यामुळे ते ट्रान्सफर पेमेंट जे असतात, जसं की स्कॉलरशिप असेल, पेन्शन असेल, अलाउन्सेस असतील, हे याच्यामध्ये मोजले जात नाहीत. आणि शेवटचा कॉम्पोनंट कुठला आहे, एक्स मायनस एम. एक्स मायनस एम, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. म्हणजे आता तुम्ही काय केली होती हो, 100 कोटींची फेरारी आयात केली होती, 100 कोटींची फेरारी आयात केली होती, राईट. कुठल्या तरी देशातून आयात केली. समजा भारताने काही वस्तू आणि सेवांची निर्यात पण केली होती. समजा भारताने समजा 80 कोटींची काही वस्तू आणि सेवांची निर्यात केली, म्हणजे निव्वळ विदेशी उत्पन्न किती आलं इथं, -20 कोटी. -20 कोटी निव्वळ विदेशी उत्पन्न आलं. तर हे याच्यामध्येच मोजलं जातं. मग या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे लक्षात ठेवा, खर्च पद्धतीनुसार आपण जो जीडीपी काढतो, तो जीडीपी म्हणजे काय असतो, की एका ठराविक वर्षात, एका आर्थिक वर्षात कुटुंब संस्थांनी कमवलेलं उत्पन्न प्लस उद्योग संस्थांनी कमवलेलं उत्पन्न प्लस गव्हर्नमेंटने कमवलेलं उत्पन्न प्लस एक्सपेंडिचर, राईट, आणि निव्वळ विदेशी उत्पन्न, हे जे विचारात घेतलं जातं त्याला जीडीपी म्हणतात. म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचं मोजमाप याच्यामध्ये केलं जातं. एका वर्षाच्या कालावधीत सर्व व्यक्तींनी केलेला खर्च, उद्योग संस्थांनी केलेला खर्च आणि शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीची याच्यामध्ये बेरीज केली जाते. त्याला काय म्हणतात, खर्च पद्धतीनुसार काढलेला जीडीपी म्हणतात. येते लक्षात? यस. तर मग आता हा जीडीपी तुम्हाला कुठं मिळतो, आता हा जर तुम्ही मोजला जीडीपी, तर हा जीडीपी मोजतो तुम्हाला, येतो तुम्हाला चालू किमतीला मिळतो. जीडीपी ऍट करंट मार्केट प्राइसेसला मिळतो तुम्हाला, हा करंट मार्केट प्राइसेसला मिळतो. आणि तो कॉन्स्टंट मार्केट प्राइसला काढायचा असेल तर काय करावं लागेल, मग 2022-23 हे जे आधारभूत वर्ष आहे, त्या आधारभूत वर्षाच्या किमतीबरोबर तो ऍडजस्ट करावा लागेल आणि त्याच्यातून इन्फ्लेशन जे झालेलं ते मायनस करावं लागेल. म्हणजे तुम्हाला मग काय मिळेल, जीडीपी कॉन्स्टंट मार्केट प्राइसला, स्थिर बाजार किमतीला मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला या कॉन्सेप्ट अगोदर शिकवल्या की फॅक्टर कॉस्ट काय असते, मार्केट प्राइस काय असते, राईट. तर हा काय आहे, खर्च पद्धतीनुसार काढलेला जीडीपी. जर तुम्हाला हे लक्षात राहत नसेल तर तुम्ही लक्षात ठेवा, जीडीपी इज इक्वल टू चिकजम, सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. ओके. आता पुढे जायचंय. तर याच पद्धतीनं आपण आपल्या क्लासेसमध्ये सुद्धा याच पद्धतीनं प्रत्येक टॉपिक एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शिकवला जातो. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक जे अवघड वाटतं ते बिलकुलच अवघड वाटणार नाही. आलं का लक्षात? तर आता पुढची पद्धत बघायची, ती म्हणजे आपल्याला उत्पादन पद्धत. आपल्या भारतामध्ये उत्पादन पद्धतीनुसार जीडीपी मोजला जातो. आता या उत्पादन पद्धतीमध्ये जी उत्पादन पद्धत आहे, त्या उत्पादन पद्धतीमध्ये 2 पद्धती विचारात घेतल्या जातात. एक म्हणजे अंतिम वस्तू पद्धत. याच्यामध्ये काय केलं जातं अंतिम वस्तू पद्धतीमध्ये, तर अंतिम वस्तू पद्धतीमध्ये देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या सर्व अंतिम आणि सेवांची बाजार मूल्याची बेरीज केली जाते. आणि त्या वस्तू म्हणजे अंतिम वस्तू आणि सेवा तयार होण्यासाठी जे इंटरमिडिएट कन्झम्पशन लागलेलं आहे, इंटरमिडिएट गुड्स किंवा रॉ मटेरियल लागलेलं आहे, त्याला काय केलं जातं, मायनस केलं जातं. आणि दुसरी म्हणजे मूल्यवर्धित पद्धत. म्हणजे
जे मूल्यवर्धन झालेलं आहे एखादी वस्तू तयार करण्यासाठी त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये जे मूल्यवर्धन झालेलं आहे त्याचीच फक्त जर तुम्ही बेरीज करत गेले दुहेरी गणना टाळण्यासाठी तर तुम्हाला मूल्यवर्धित पद्धतीनुसार जीडीपी मिळतो. त्याला आपण जीव्हीए मेथड सुद्धा म्हणतो. याला आपण ही उत्पादन पद्धत प्रोडक्शन मेथड किंवा जीव्हीए ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मेथड. तर आपण दोन्ही पद्धतीनुसार बघू. आधी अंतिम वस्तू पद्धत बघू आणि नंतर मूल्यवर्धित पद्धत. तर तुमच्या समोर एक उदाहरण आहे. तुमच्या समोर एक साधं आणि सोपं उदाहरण आहे. बघा तुमच्या समोर एक उदाहरण आहे. आता या उत्पादन पद्धतीनुसार जो जीडीपी किंवा जीव्हीए मोजला जातो त्याचं सूत्र काय आहे? जीव्हीए इज इक्वल टू जी प्लस एस मायनस आयसी. जी म्हणजे काय? गुड्स, वस्तू, वस्तू प्लस सेवा यांचं अंतिम बाजार मूल्य आणि त्याच्यातून मायनस काय केलं जातं? इंटरमिडिएट कन्झम्पशन मायनस केलं जातं. ज्या मध्यस्थ वस्तू होत्या जी अंतिम वस्तू तयार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या आहेत ते मायनस केलं जातं. कारण अंतिम वस्तूच्या किमतीमध्ये ते मोजलेलं असतं. त्याच्यावरून किंमत ठरवलेली असते. त्याच्यामुळे इंटरमिडिएट कन्झम्पशन याच्यातून मायनस केलं जातं. तर पहिलं उदाहरण घ्या कुठलं? अंतिम वस्तू पद्धतीचं. समजा मला एक ट्रॅक्टर तयार करायचा आहे. उदाहरण आपण ट्रॅक्टरचं घेऊ. ओके, मला ट्रॅक्टर तयार करायचा आहे. समजा भारतामध्ये सॉरी एक मिनिट समजा आपण काय करतोय? ट्रॅक्टर तयार करतोय. मला फक्त 1 मिनिट देता का? फक्त 1 मिनिटात आलो मी. काय करू आपण? एवढंच अगोदर. ओके, आता आपण हे संपून टाकू अगोदर. समजा मला ट्रॅक्टर तयार करायचा आहे. समजा मी काय केलं? आता ट्रॅक्टरसाठी स्टील लागतं. मग स्टीलसाठी आपल्याला काय करावं लागेल? आयर्न ओर, म्हणजे आपल्याला उत्खनन करावं लागेल. काय करावं लागलं? आयर्न ओर आपल्याला काढावं लागणार आहे खाणीतून आणि त्याच्यापासून आपण स्टील बनवणार आहे. समजा मी काय केलं? खाणीतून आयर्न ओर काढलं आणि त्याच्यापासून स्टील बनवलं आणि तो खर्च आला मला 1 लाखांचा खर्च आला स्टील बनवण्यासाठी. नंतर मी काय केलं? ट्रॅक्टरसाठी लागणारे सगळे जे कॉम्पोनंट आहेत म्हणजे बोनेट असेल, इंजिन असेल, बाकी सगळ्या गोष्टी त्या मी ह्या स्टीलपासून बनवले. त्यासाठी मला 5 लाखांचा खर्च आला आणि तो मी ट्रॅक्टर तयार करून त्याची फायनल प्राइस मी किती ठेवली? 10 लाख रुपये त्याची फायनल प्राइस ठेवली. मग तुम्ही जर हे सगळं प्लस केलं तर हे सगळं प्लस करत जा तुम्ही. आता प्लस काय? 0 प्लस 1 प्लस 5 6 लाख, 6 लाख प्लस 10 लाख किती झाले टोटल? 16 लाख झाले. टोटल 16 लाख झाले. आता याच्यातून काय करावं लागेल आपल्याला? 16 लाख हा जीडीपी म्हणता येईल का? बिलकुलच नाही. कारण याच्यामध्ये ह्या ट्रॅक्टरला लागणारं साहित्याची किंमत पण त्याच्यामध्ये मोजली आपण. ती किंमत आपल्याला मोजायची नाहीये. दुहेरी मोजमाप टाळायचे. कारण ही किंमत ऑलरेडी या 10 लाखामध्ये गणली गेलेली आहे. त्याच्यामुळे मग हे जे इंटरमिडिएट कन्झम्पशन आहे, खाण, स्टील, पत्रा, बोनेट, इंजिन हे मायनस करावं लागेल आपल्याला. हे किती आहे? 6 लाखांचं आहे इंटरमिडिएट कन्झम्पशन. मग एकूण जीडीपी मधून 6 लाखाचं काय करायचं? एकूण वस्तू आणि सेवांच्या अंतिम किमतीमधून 6 लाखाचं इंटरमिडिएट कन्झम्पशन तुम्ही मायनस केलं तर तुम्हाला 10 लाख हा जीव्हीए मिळतो. मूळ किमतीला काय मिळतो? 10 लाखाचा जीव्हीए मिळतो. मग आता मूळ किमतीहून जर तुम्हाला मार्केट प्राइस काढायची असेल तर, बाजार किंमत काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या मूळ किमतीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? टॅक्सेस प्लस करावे लागतील आणि सबसिडी मायनस करावे लागतील. बरोबर. मग या 10 लाखामध्ये तुम्हाला जीडीपी ऍट करंट मार्केट प्राइस जर काढायचा असेल तर आपली जीडीपी किती आलेला आहे? 10 लाख. मग समजा त्याच्यामध्ये 10% टॅक्सेस ऍड केले म्हणजे 1 लाखाचा टॅक्स ऍड केला मायनस समजा -50,000ची सबसिडी मायनस केली समजा. तर मग तुमचा फायनल मार्केट प्राइसला जीडीपी किती आला? तर फायनल मार्केट प्राइसला जीडीपी आला 10.50 लाख रुपये. राईट. आणि तो कॉन्स्टंट मार्केट प्राइसला काढायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? 2022-23च्या जे बेस इयर आहे आधारभूत वर्षाच्या इयरला काय करावं? हे ट्रॅक्टरच्या प्राइसेस काय करावं लागतील? तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतील आणि त्याच्यामध्ये वाढलेलं जे इन्फ्लेशन आहे भाववाढ ते तुम्हाला मायनस करावं लागेल. मग त्यावेळेस तुम्हाला काय मिळतो? जीडीपी हा स्थिर बाजार किमतीला मिळतो. कॉन्स्टंट मार्केट प्राइसला मिळून जातो. आलं लक्षात? पहिली मेथड
कसा जीडीपी काढला. आता दुसरी मेथड काय, व्हॅल्यू ऍडेड, मूल्यवर्धित पद्धत. मूल्यवर्धित पद्धतीमध्ये कसा जीडीपी मोजला जातो. आता याच्यामध्ये काय केलं, आता आपण जे उदाहरण बघितलं होतं ट्रॅक्टरचं तेच सेम उदाहरण घेऊ. आता याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये खाणीतून मी काय केलं, ऑइल खाणीतून मी आयर्न ओर काढलं, त्याच्यापासून स्टील बनवलं. मग इथं व्हॅल्यू ऍडिशन किती झालेली आहे, स्टील बनवण्यासाठी मला 1 लाख खर्च झाला, म्हणजे इथे 1 लाखाचं व्हॅल्यू ऍडिशन झाली. नंतर स्टील पासून बोनेट आणि इंजिन बनवलं, त्यासाठी मला टोटल 5 लाख खर्च आला, म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन किती झाली, 4 लाखांची व्हॅल्यू ऍडिशन झाली. आणि याच्यापासून नंतर ट्रॅक्टर फायनल गुड बनवलं, फायनल ट्रॅक्टर बनवला, राईट, तो किती 10 लाखाला ठेवला, म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन किती झालं, 5 लाखांचं व्हॅल्यू ऍडिशन झालं. तर मग तुम्हाला काय करायचंय, जे मूल्यवर्धन झालेलं आहे त्याचीच फक्त बेरीज करायची. 1 लाख प्लस 4 लाख प्लस 5 लाख बरोबर किती येते बघा, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10 लाख आला. मग हा तुमचा काय आला, जीव्हीए, मूळ किमतीला जीव्हीए आला, मूळ किमतीला जीव्हीए ऍट बेसिक प्राइस म्हणतात त्याला, तो काय आला, तुमचा जीडीपी आला किंवा जीव्हीए आला. राईट, इथं काय केलं होतं आपण, या व अंतिम वस्तू पद्धतीमध्ये काय केलं होतं, इंटरमिडिएट कन्झम्पशन मायनस केलं होतं. आणि मूल्यवर्धित पद्धतीमध्ये काय केलं, जिथं जिथं मूल्यवर्धन झालंय तेवढंच फक्त आपण मोजलं, आणि त्याची जी अंतिम जी बेरीज आली तो म्हणजे काय असतो, आपला मूळ किमतीला आलेला जीव्हीए किंवा जीडीपी असतो. आणि तो जर मार्केट प्राइसला काढायचा असेल तर सेम काय करायचं, आपल्याला टॅक्सेस प्लस करायचे, सबसिड्या मायनस करायच्या, तुम्हाला तो मार्केट प्राइसला मिळून जातो. येते लक्षात, येते का लक्षात. सो आय होप यू की तुमच्या लक्षात आला असेल. आता पुढची पद्धत, शेवटची पद्धत आहे ती म्हणजे उत्पन्न पद्धत. बघा, म्हणजे तुम्हाला काय इथं कसा जीडीपी काढला जातो तुम्हाला समजलं. आता शेवटची पद्धत आहे ती म्हणजे उत्पन्न पद्धत. आता उत्पन्न पद्धतीनुसार जो जीडीपी काढला जातो तो कसा काढला जातो, याच्यामध्ये बघा, याच्या सूत्र काय आहे, जीव्हीए इज इक्वल टू विप्र मेथड बनायचं, विप्र, डब्ल्यू प्लस आय प्लस पी प्लस आर प्लस मिक्स इन्कम. मिक्स इन्कम, मिक्स इन्कम काय असतं ते पण सांगतो, प्लस निव्वळ विदेशी उत्पन्न. म्हणजे काय बघा, आता कुठल्या उद्योग संस्थांना उद्योग उभा करायचा असेल तर त्यांच्यासाठी जमीन आणि बिल्डिंग लागते, मग त्यासाठी रेंट द्यावा लागतो, राईट, कामगार लागतात, त्यांना वेतन द्यावं लागतं, भांडवल लागतं, त्याच्यावरती व्याज त्यांना पे करावं लागतं, आणि व्यवसाय काय करत असतो, स्वतः प्रॉफिट कमवत असतो, नफा. मग ह्याची काय करायची, सगळ्यांची बेरीज करायची, सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. येते लक्षात, सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे या पद्धतीत काय केलं जातं उत्पन्न पद्धतीमध्ये, तर एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणारं जे निव्वळ उत्पन्न असतं त्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज केली जाते. म्हणजे आर बघा, डब्ल्यू प्लस आय प्लस पी प्लस आर हे झालं. मग मिक्स इन्कम काय असतं, मिक्स इन्कम म्हणजे काय असतं, तर जे असंघटित क्षेत्रातील कामगारांनी कमवलेलं उत्पन्न म्हणजे मिक्स इन्कम असतं. राईट, म्हणजे एखादा असंघटित क्षेत्रातला, म्हणजे समजा एखादा शेतीमध्ये मजूर काम करणारा व्यक्ती असेल, किंवा एखादा कापड उद्योगामध्ये गुंतलेला व्यक्ती असेल, म्हणजे स्वयंरोजगारातून एखादा व्यक्ती काही कमवत असेल तर ते मिक्स इन्कम मध्ये मोजलं जातं, मिश्र उत्पन्नामध्ये मोजलं जातं. राईट, जे स्वतःची एखाद्या कामगाराची जमीन असेल, कामगार असेल, त्याचं भांडवल असेल, राईट, किंवा वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी त्याने काहीतरी खर्च केला असेल आणि त्यातून काही पैसे कमवले असतील तर ते मिक्स इन्कम असतं. असंघटित क्षेत्रातील कामगारांचं उत्पन्न म्हणजे काय असतं, मिक्स इन्कम. तर तो ह्याच्यामध्ये विचारात घेतलं जातं. आणि एक्स मायनस एम तर तुम्हाला माहितीच आहे, निर्यात, जी निर्यात केलेली आहे भारताने, त्या निर्यातीतून जे आयात केलेला माल आहे तो मायनस केला जातो, म्हणजे निव्वळ विदेशी उत्पन्न. मग हा जीडीपी तुम्हाला कशाला मिळतो, फॅक्टर कॉस्ट म्हणजे घटक मूल्य किमतीला हा जीडीपी मिळतो. परंतु मग घटक मूल्य किमतीवरून जर जीडीपी तुम्हाला चालू बाजार किमतीला काढायचा असेल, तर करंट मार्केट प्राइसेसला काढायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, घटक मूल्य किमतीमध्ये कर प्लस करावं लागतील आणि सबसिड्या मायनस कराव्या लागतील. बरोबर, तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चलो, आय होप यू की तुमच्या हे सगळं लक्षात आलं असेल. तर बघा, तर आता आणखी एक तुम्हाला गोष्ट काय लक्षात ठेवायची, तर आपल्या स्टेट बोर्डमध्ये असं दिलेलं आहे की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी संघटना उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचा उपयोग करते. आता याच्यामध्ये खर्च पद्धतीचा का उपयोग केला जात नाही, कारण याच्यामध्ये इंटरमिडिएट गुड्स पण इथं इन्व्हेस्टमेंटमध्ये मोजले गेलेत, म्हणजे इथं दुहेरी गणना झालेली आहे त्याची. राईट, म्हणून ते आपल्याकडे खर्च पद्धतीनुसार जीडीपी काढला जात नाही, तर आपल्याकडे उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीनं जीडीपी काढला जातो. येते लक्षात तुमच्या. सो आय होप यू की तुमच्या सगळं लक्षात आलं असेल व्यवस्थित. तर आय होप यू की
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी जी जीडीपी संकल्पना तुम्हाला समजावून सांगितली एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या मेथड्स मी तुम्हाला समजावून सांगितल्या त्या तुम्हाला 100% कळालेल्या असतील. तर तुम्ही जाता जाता हे लेक्चर काय करायचे, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सो थँक्यू सो मच. हॅव ग्रेट डे.